लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गोदावरी गोदाघाट बनला दारुड्यांचा अड्डा। दारूच्या रिकाम्या बाटल्या घाटावर आढळत असल्याने नागरिकांस संताप। गंगाखेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर असलेल्या घाटावर सायंकाळपासून रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांचा येथे अड्डा बनला आहे। दारूच्या रिकाम्या बाटल्या या नदी घाटावर आढळून येत असल्याने नागरिकांत संतापाची भावना निर्माण होतीये। पोलिसांनी रात्रीच्या वेळी गोदावरी नदी घाट व परिसरात पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी पुढे येत आहे। गंगाखेड शहरातील गोदावरी नदी घाटाची संख्या 4 आहे। यात नृसिंह घाट, तुळतुंब घाट, पुण्यश्लोक, अहिल्याबाई होळकर घाट, वैष्णव घाट इत्यादी घाट आहेत। तसेच विविध धार्मिक विधी पार पाडण्यासाठी पुरातन काळातील ओऱ्या आहेत। या ओऱ्यात सायंकाळपासून रात्रीच्या वेळी दारुड्यांनी दारू पिण्याचा येथे अड्डाच बनवला आहे। विविध प्रकारच्या नशा करणारे व्यसनी लोक रात्रीच्या वेळेत येथे नशापान करत असल्याने नागरिकांत संतापाची भावना निर्माण होत आहे। गोदावरी नदी स्वच्छता अभियान राबवणारे सामाजिक कार्यकर्ते येथील स्वच्छता करताना त्यांनी या रिकाम्या दारूच्या बाटल्या उचलून फेकून देतात। स्वच्छता अभियानातील नागरिकात याविषयी संताप व्यक्त करतात। पोलिसांनी गोदावरी नदी परिसरात व नदी घाटावर नशापान करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे। रात्रीच्या वेळी नदीघाट परिसर निर्मनुष्य असतो। या परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांची वर्दळ नसते। अशा निर्मनुष्य ठिकाणी दारुड्यांनी त्याचा दारू पिण्याचा अड्डा बनवल्याने नागरिकांत संतापाची भावना निर्माण होत आहे। एकदा पाहून घ्या आमचे पुरी साहेब, माणिकाना मुंडे, राठोड सर, वाकडे सर, कल्याणी अप्पा, वाघमारीताई, प्रतिभाताई, प्रभाताई, ही जी सर्व स्वच्छता दूत आहेत। स्वच्छता आम्ही कपड्याची करणं साहजिक आहे, कॅरी बॅगाची करणं साहजिक आहे, पण अशा दारू पिलेल्या बाटल्या जर आता उचलायच्या म्हणलं तर आता तुमचं फक्त काय काम करायचं शिल्लक राहिले आम्हाला एवढंच सांगा। हे आमचे राठोड सर, द्या काय बाटल्या, अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक आहेत, त्या गोदावरीचा घाट म्हणायचा आहे आणि त्यामध्ये दारू पितात याला हराम करायला लक्ष लागलं थोडी बोल द्या असं कडक। कितीदा सांगितलं, ह्याच्या आधी 3-4दा व्हिडिओ करून दिले, बघितलं। एवढ्या पवित्र ठिकाणी तरी कमीत कमी पथ्य पाळा, एवढे पंचताराचे हॉटेल केले, पण हटकून यायचं आणि पुण्यश्लोक अहिल्याताईंनी बांधलेल्या एवढ्या सुंदर अशा जागेवर दारू प्यायची। थोडं तरी मायबापाची लाज बाळगा, समाजाची बाळगा, पावित्र्याची बाळगा। पोलीस यंत्रणेला सांगितलं की सायंकाळी एखादा पोलिसवाला पाठवत जा म्हणून, ते तेवढं दुर्लक्षात करत आहे। कृपया पोलिसांना आणि सगळ्या प्रशासनाला विनंती आहे की सायंकाळी किमान 7 ते 9 या दरम्यान तरी 2 चक्रा त्यांनी कराव्या, जेणेकरून थोडंसं यावर नियंत्रण येऊ शकेल। जय गंगा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।